नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. चकली हा असा स्नॅक्स आहे, हा ऑल टाइम सगळ्यांचाच फेवरेट आहे. समोर आली की फस्त झाल्याशिवाय राहणारच नाही. आज आपण बनवतोय मस्त अशी बटाटा घालून खुसखुशीत चकली. अजिबात जास्त साहित्य नाही, जास्त झंझट नाही, मेहनत नाही, कुठलीही भाजणी नाही. अगदी घरातलेच मोजकेच साहित्य वापरून आज आपण ही बटाट्याची खुसखुशीत चकली बनवणार आहोत. आणि बरेच दिवस ही चकली तुम्ही स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता, प्रवासात घेऊन जाऊ शकता. अजिबात तेल सोडत नाही, तेलकट होत नाही, बनवायलाही खूप सोपी आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. ही चकली बनवायला ना अगदी घरातलेच मोजकेच साहित्य लागणार आहे. त्यातली त्यात वाटीचं प्रमाण इथे मी घेतलेलं आहे. 1 वाटी फुटाणे डाळ घेतलेली आहे. मिक्सरला छान पावडर तयार करून घ्यायची आहे. आता इथे मी फुटाणे डाळ घेतलेली आहे. तुम्ही त्याऐवजी फुटाणे जरी घेतले ना तरीही चालेल, त्याची पावडर तुम्ही इथे यामध्ये वापरू शकता. त्यानंतर इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहे. बटाट्याची चकली आहे, तर बटाटा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. कच्चा वापरू नका, उकडलेला बटाटा या ठिकाणी मी घेतलेला आहे. थोडंसं पाणी टाकून अशी पेस्ट आपल्याला तयार करावी लागणार आहे. अगदी जास्त प्रमाणात पाणी घालू नका, जशी आवश्यकता लागेल तसंच पाणी वापरा. त्यानंतर ज्या वाटीने फुटाणे डाळ घेतलेली होती ना, त्याच वाटीने तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता तांदळाचं पीठ तुम्ही कुठलं घेणार, जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल कुठलंही तांदळाचं पीठ ह्या चकलीसाठी तुम्ही वापरू शकता. रेडीमेड जरी घेतलं ना तरीही चालेल. त्यानंतर इथे खुसखुशीत होण्यासाठी ना पांढरे तीळ यामध्ये घातलेले आहे. घरातले बेसिक जिन्नस घालूया. अर्धा चमचा आपल्याला इथे लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा हिंग घातलेला आहे. आणि इथे तेलाचं मोहन घालायचं आहे. आता हे किती घालावं लागणार आहे, तर 2 वाटी आपण इथे तांदळाचं पीठ आणि 1 वाटी आपण फुटाणा डाळ म्हणजे 3 टीस्पून आपल्याला इथे तेलाचं मोहन घालावं लागणार आहे. तेलाऐवजी बटर किंवा लोणी वापरला ना अजूनच छान चकली होणार आहे. जेवढं आपलं पीठ तयार होतं ना तेवढंच आपल्याला इथे तेल किंवा बटर घालावं लागणार आहे. म्हणजे माझं इथे 3 वाट्या इथे बरोबर पीठ तयार झालेलं होतं, तर त्यासाठी बरोबर 3च चमचे मी इथे तेल घातलेले आहे. जास्त प्रमाणात घालू नका. त्यानंतर तयार केलेली बटाट्याची पेस्ट यामध्ये टाकून घेतलेली आहे. सुरुवातीला पाणी टाकायची अजिबात घाई करायची नाही. सुरुवातीला ज्या बटाट्याच्या पेस्टमध्येच आपल्याला हे मिश्रण मिक्स करावं लागणार आहे. त्यानंतर आवश्यकता लागली तरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. जर तुम्ही बटाटा मिक्सरला फिरवत असाल किंवा दळत असताना थोडंसं पाणी जास्त वापरलं ना तर हे पीठ भिजवायला थोडंसं कमी पाणी लागणार आहे. तर हे पहा, अगदी आता पीठ घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं पाण्याची आवश्यकता मला लागणार आहे. तर सुरुवातीला मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता पाणीही किती लागलेलं आहे ना ते सुद्धा तुम्हाला इथे मी सांगते. तर 1 वाटी पाण्यामधलं मी सुरुवातीला अगदी साधारणतः 2 ते 3 चमचे पाणी टाकलेलं आहे. तेवढ्या ह्याच्यात हे पीठ व्यवस्थित भिजलं जातं की नाही अगोदर तेवढं बघणार आणि त्यानंतरच पाणी वापरणार आहे. फुटाण्याचे डाळ आपण यामध्ये वापरलेलं आहे ना, हे जसं जसं आपण मळत जाऊ ना तसं तसं पाणी ओढण्यास सुरुवात करतं. त्यामुळे थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये घालावं लागणार आहे. तर साधारणतः 5 ते 6 चमचे एवढं पाणी मला लागलेलं आहे. म्हणजे पाव वाटी आपल्याला पाणी लागणार आहे. जर तुम्ही बटाटा मिक्सरला फिरवत असताना पाणी जास्त वापरलं तर पाण्याची सुद्धा आवश्यकता लागणार नाही. तर बरोबर पाव वाटी मला पाणी हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे. यापेक्षा जास्त वापरू नका. आणि हे पीठसुद्धा आपल्याला अजिबात जास्त मुरवत वगैरे बसवायची गरज नाही. इन्स्टंट चकली आहे, लगेचच चकली बनवायला आपण सुरुवातसुद्धा करणार आहोत. तर पीठ बघा मी कसं भिजवलेलं आहे, अगदी सेम तसंच तुम्हाला देखील भिजवायचं आहे. ना जास्त सैल ना जास्त घट्ट, मध्यम असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. लगेचच आता ज्या चकल्या आहे ना, चकल्या बनवायच्या नाही आपल्याला. चकली बनवायला बराच थोडासा जास्त वेळ जातो. आपण डायरेक्टच तेलामध्ये हे फ्राय करणार आहोत. चकली बनवायला ज्यांना कंटाळा येतो ना त्यांनी अशा पद्धतीने याला बऱ्याच भागामध्ये मुरक्कू असे म्हणतात, तर आपण तशा पद्धतीने हे चकली बनवणार आहोत. तर अगदी आपल्याला साच्यामध्ये टाकून घ्यायचं. त्याच्या आत मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि मस्त अशाचा चकल्या आपण पाडून घेऊया. साच्यामध्ये ना बसेल तितकंच पीठ आपण यामध्ये घालून घेऊया. जास्त प्रमाणातही घालवू नका, जेणेकरून झाकण व्यवस्थित बसणार नाही किंवा पाडताना सुद्धा मध्येच झाकण उघडलं जाईल. आता तेलाचं जे टेम्परेचर आहे ना, फार जास्त कडकडीत नको किंवा अगदीच जास्त थंड नको. फार जास्त कडकडीत असेल ना, जेव्हा आपण ही चकली यामध्ये तेलामध्ये सोडू ना, तर फक्त वरतून रंग बदलेल, आतून त्या पूर्णपणे कच्च्या राहतील आणि काही वेळानंतर लगेचच नरम पडतात. तर त्यासाठी ना तेल जे आहे ना मध्यम गरम असायला हवं आणि अगदीच तेलाचं टेम्परेचर कमी असेल ना तर
ही चकली किंवा ही मुरक्कू तेलामध्ये विरघळण्याचे फार जास्त चान्सेस असतात, त्यामुळे तेलाचं टेम्परेचर अगदी मध्यम असायला हवं. तर हे पहा, तेलामध्ये आपल्याला अशीच सोडून द्यायची आहे, वेगळ्या चकल्या वगैरे पाडत बसायची गरज नाही. अगदी झटपट होतात. मला तर ही चकली बनवायला फक्त 10 मिनटं एवढा वेळ लागलेला आहे, कारण आपण पीठ वगैरे काही मुरवत बसवलेलं नाही. अगदी झटपट ह्या चकल्या तयार होतात आणि चकल्या पाडायचं सुद्धा टेन्शन नाही. बऱ्याचदा चकल्या पाडत असताना त्यामध्येच तुटतात किंवा जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो त्यावेळेला सुद्धा टाकताना सुद्धा थोडा प्रॉब्लेम होतो. परंतु ही जी पद्धत आहे ना, अगदी सोपी आहे, कारण नंतर सुद्धा चकलीचे आपण तुकडे करूनच खाणार आहोत. तर त्यामुळे ही जी पद्धत आहे ना, सोपी आहे. मस्त अशी चकली आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे. जोपर्यंत बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला अजिबात ही तेलाच्या बाहेर काढायची नाही. जर थोडे जरी बुडबुडे राहिले ना, तर काही वेळानंतर ही चकली लगेचच नरम पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे हे जे चकलीचे किंवा ह्या मुरक्कूचे जे वरचे बुडबुडे आहे ना, पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत अजिबात तेलाच्या बाहेर काढायची नाही. तर हे पहा, आता इथे तुम्हाला बुडबुडे दिसत असेल, बऱ्यापैकी बुडबुडे आहे. अजून थोड्या वेळेला तळू द्यायचं आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला तळायचे आहे. कमी किंवा मोठ्या गॅसवरती अजिबात तळायचे नाही. काही कढीपत्त्याचे पानं सुद्धा आपण आता तळून घेऊया, ज्यामुळे अजूनच छान अशी फ्लेवरफुल आपली ही बटाट्याची चकली तयार होणार आहे. ही चवीला इतकी भारी लागते ना, तुम्ही यापूर्वी जर कधी बनवली नसेल ना, तर एकदा जरूर ट्राय करून पहा. मी सांगते म्हणून, कारण इतकी छान लागते ना. बनवायला जितका वेळ लागला ना, तितक्या कमी वेळेपेक्षाही फस्त होणार आहे, याची मला पूर्णपणे खात्री आहे. रंग तर पहा काय सुरेख आलेला आहे. मस्त ही कुरकुरीत चकली तयार झालेली आहे. तर एकदा ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून पहा. संध्याकाळच्या वेळेला ना, मुलांना किंवा आदल्यामधल्या वेळेमध्ये मोठ्यांना सुद्धा हे हवंच असतं. तर ही चकली तुम्ही जरूर ट्राय करून पहा. मुख्य म्हटलं ना, ही अजिबात तेलकट होत नाही. मस्त अशी कुरकुरीत आणि अगदी डबा संपेपर्यंत ही अशीच राहते. कारण बऱ्याचदा काही चकल्या ज्या आहे ना, काही दिवसानंतर आपोआपच तेल सोडायला लागतात, परंतु ह्या चकलीचं तसं नाही. अगदी परफेक्ट अशी चकली तयार होणार आहे. तेल जास्त ओढणार नाही आणि मुख्य म्हटलं ना, घरातले 2-3च साहित्य वापरून आपण ही चकली तयार केलेली आहे. अगदी तुम्ही मनात येईल तेव्हा ही चकली बनवू शकता. याला जास्त मेहनतसुद्धा लागत नाही. 10 मिनिटामध्ये आपल्या मस्त ह्या मुरक्कू म्हणा किंवा ह्या चकल्या तयार होतात. तर हे पहा, तोडून दाखवते, त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की ह्या किती खुसखुशीत आणि कुरकुरीत आहे. चवीला तर तुम्हाला आता मी सांगू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायला पाहिजे आणि बनवून झाल्याच्या नंतर आणि खाल्ल्याच्या नंतर मला कळवा तुम्ही ही चकली कशी झाली. हे पहा, एकदम खुसखुशीत अशी ही चकली झालेली आहे. तर नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना, ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच असेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही तुम्ही केलेच असेल, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.